हवी झाला तुझा नशा ऋषी मंगेश दिलाची आणि कुसुर महिवानी तू तुझ्या विचारात रमलो मी गाणशील तुझी कट्यार डोळ्यामध्ये काच नजरेत खपलो मी कोणी तुला खबर नाही तुझा असा वेळ कोणी नवर नाही माझा जीव तुझ्या नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी एडिटिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आत्ताच जो स्क्रीनवर व्हिडिओ प्रिव्ह्यू पाहिला, तर तसा इंटरेस्टिंग व्हिडिओ कसा बनवायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही तसा तुमचा फोटो टाकून व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला असा व्हिडिओ बनवण्यासाठी एक ॲपची गरज आहे. तर त्या ॲपचं नाव आहे काइनमास्टर. तर तुमच्याकडे काइनमास्टर ॲप नाही तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही तिथून जाऊन त्याला डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर ओपन करा. केल्यानंतर इथे अधिकचं चिन्ह आहे मध्ये, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे 1 आहे 3 नंबरला, त्याच्यावर क्लिक करायचं. इथे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काही असं दिसेल. असं दिसल्यानंतर तुम्हाला इथे मीडिया आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या इमेज सिलेक्ट करायच्या आहेत. तर मी इथे काही इमेज सिलेक्ट करतो. तर तुम्ही अशा इथे तुमच्या इमेज इथे काही सिलेक्ट करा. तर मी थोड्या इमेज इथे सिलेक्ट करतो. अशा तुम्हालाही तुमच्या जेवढ्या इमेज इथे सिलेक्ट करायच्या तेवढ्या तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही अशा इमेज सिलेक्ट केल्यानंतर इथे वर राईटचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि सुरुवातीला घ्यायचं. सुरुवातीला घेतल्यानंतर पहिल्या फोटोवर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कात्रीच्या पुढे पॅन आणि झूमचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे 2 नंबरला इथे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पहिल्या चौकोनावर क्लिक करायचं आहे आणि इथून असं तोंड मोठं करायचं आहे, असं तोंड प्रत्येक इमेजचं. आणि दुसऱ्या चौकोनावर क्लिक केल्यावर इथे असं हे समजा असं आलं असेल तर असं तुम्हाला फिट करून घ्यायचं आहे. कडनी काळं दिसून द्यायचं नाही, असं करून हे फिट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दावतो हे, हो का, आपला असं दिसतं आहे. आणि असं दिसल्यानंतर पॅन अँड झूम केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करून त्याची साईज कशी ड्युरेशन 500 अशी ठेवायची आहे. तर मी 500 ठेवतो. तुम्ही प्रत्येक इमेजला पॅन अँड झूम करून ड्युरेशन 500 ठेवा. तर मी टाईम वाया न जाण्यासाठी करून घेतो, तर तुम्हीही करून घ्या. तर मी इथे आता सर्व इमेजला पॅन अँड झूम करून त्याची प्रत्येक इमेजची ड्युरेशन 450 ते 500 ठेवली आहे. तर तुम्ही अशी ड्युरेशन ठेवून घ्या. हे केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यांदा सेव्ह करायचा आहे. तर सेव्ह करण्यासाठी इथे शेअरचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून इथून FHD ठेवून इथे सेव्ह आहे त्याच्यावर एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर हा एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे मटेरियल लागतंय ते मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि ती लिंक झिप फाईलमध्ये आहे आणि त्या झिप फाईलला पासवर्ड आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि हे केल्यानंतर इथून बॅक यायचं, इथूनही बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा अधिकचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे 1 आहे 3 नंबरला, त्याच्यावर पुन्हा क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मीडिया आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर क्लिक करायचं पहिल्या नंबरला आणि इथून काळं बॅकग्राऊंड आहे ते सिलेक्ट करायचं. ते सिलेक्ट केल्यानंतर इथून राईट आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या ब्लॅक बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आणि तुम्हाला जर मी जे सॉन्ग वापरले ते सॉन्ग वापरायचं असेल तर तुम्ही इथून ह्याची ड्युरेशन काही 6 सेकंद करून घ्या. तर मी करून घेतो. 6 सेकंद झाल्यानंतर इथून असं राईट करा. हे राईट केल्यानंतर तुम्हाला इथे मीडियावर क्लिक करायचं आहे. मीडियावर क्लिक केल्यानंतर आपण जो आत्ता एक्सपोर्ट केलेला प्रोजेक्ट व्हिडिओ आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथून राईट करायचं. राईट केल्यानंतर त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आणि इथे स्पीड आहे त्याच्यावर क्लिक करून इथे असं 1.5 वर घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर इथून तुम्हाला जेवढं फास्ट पाहिजे तेवढं फास्ट पाहिजे असेल तर 2x घेऊ शकता. इथून किती बी घेऊ शकता, पण मी सांगतो 1.5x घ्या. तर ते घेतल्यानंतर इथून राईट करा. राईट केल्यानंतर त्या व्हिडिओवर पुन्हा क्लिक करा आणि इथे 3 डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करून हे डुप्लिकेट आहे वर त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे. त्यासाठी अजून 22 सेकंदाचा झाला आहे तर अजून एक इथे डुप्लिकेट बनवून घ्या. तर हे झालं 30 सेकंदाचं. तर 30 सेकंदाचं झाल्यानंतर आत्ता आपल्याला इथे एक टेक्स्ट PNG इथे सिलेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि तुम्हाला जी इमेज वापरला आहे तोच पाहिजे असेल तर तुम्ही झिप फाईलमधून डाउनलोड करू शकता. तर ते केल्यानंतर इथं सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर इथं असं त्याची साईज अशी काय वाढवून घ्यायची. साईज वाढवून घेतल्यानंतर इथून त्याची लेंथ अशी 30 सेकंद करून घ्यायची. 30 सेकंद करून घेतल्यानंतर इथून असं इथे सेट करायचं आहे असं मधोमध आणि सेट केल्यानंतर इथून राईट करायचं आहे. राईट केल्यानंतर तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे
आणि तुम्हाला जर तुमचा लोगो टाकायचा असेल तर इथे तुम्ही लोगो टाकू शकता. तर मी लोगो बनवला आहे, तर मी लोगो टाकतो इथे माझा. तर लोगो आपल्याला इथे असा हा इथे हे करायचा आहे आणि इथून फुल करून घ्यायचा आहे. अशी लेंथ आहे 30 सेकंदपर्यंत. आणि 30 सेकंदपर्यंत करून घेतल्यावर तुम्हाला वरल्या ह्या ब्लॅक बॅकग्राऊंडवर सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा असं ओढून घ्यायचं आहे. आणि असं ओढून घेतल्यानंतर असं साईडला टच करून इथे त्या लोगोवर क्लिक करून इथे कात्रीच्या आयकॉनवर जाऊन इथे स्प्लिट ॲट प्ले हेड करून घ्यायचं आहे. हे करून घेतल्यानंतर इथून बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर हा इथे असा लोगोवर घ्यायचा आहे. लोगोवर घेतल्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. हा नाही, हा 2 नंबरचा लोगो इथे असा सेट करायचा आहे. तर मी सेट करतो. सेट केल्यानंतर त्याला खाली घेऊन इथून ब्लेंडिंग आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून हे ओव्हरले आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून राईट करायचं. हे राईट केल्यानंतर पहिल्या नंबरच्या लोगोवर क्लिक करायचं आणि ते डिलीटच्या वर ही चावीचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला स्टार्टिंगला घ्यायचा आहे. तर हा इथे 1 मिनिट, हा चावीवर क्लिक करण्याच्या आधी तुम्हाला हा लोगो इथे सेट करायचा आहे. असा सेट केल्यानंतर पुन्हा चावीवर क्लिक करायचं आहे आणि इथून असं पुढं शेवटी घेऊन असं 7 सेकंदवर घेऊन हे अधिकचं चिन्ह आहे त्याच्यावर दाबून इथून असं तुम्ही असं वळून घ्यायचं आहे. वळून घेतल्यानंतर इथं असं इथे असं सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि इथं डिलीटच्या खाली 3 डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करून इथून सेंड बॅकवर्ड आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर इथे स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे आणि लेअरवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर त्या इफेक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही त्याला तिथे जाऊन झिप फाईलमधून डाउनलोड करा. तर मी इथे सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर इथे कात्रीच्या पुढे जाऊन हे स्प्लिट स्क्रीनचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून इथून 2 नंबरचा आहे त्याच्यावर फुल करून घ्यायचं. फुल करून घेतल्यानंतर इथून बॅक यायचं. बॅक आल्यानंतर इथून खाली घेऊन हे ब्लेंडिंग आहे त्याच्यावर क्लिक करून इथून हे स्क्रीन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला घ्यायचं आणि स्टार्टिंग पॉईंटला घेतल्यानंतर इथे गाणं सिलेक्ट करण्यासाठी ॲडिओवर क्लिक करायचं आणि ॲडिओवर क्लिक केल्यानंतर इथून फोल्डर्स आहे खाली त्याच्यावर क्लिक करून तुमचं ज्या फोल्डरमध्ये गाणं आहे तिथून तुम्ही हे गाणं इथं सिलेक्ट करू शकता. तर मी इथे माझं गाणं सिलेक्ट करतो. तर तुम्ही असं इथे सिलेक्ट करा. तर सिलेक्ट करण्यासाठी इथे अधिकचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून राईट करायचं. राईट केल्यानंतर आता मी तुम्हाला हा व्हिडिओ प्ले करून दाखवतो. तर कसा वाटला इथे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ असा बनला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे मटेरियल लागेल त्याची झिप फाईलमध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर त्या झिप फाईलला पासवर्ड आहे. तर तुम्ही तो पासवर्ड पाहून व्हिडिओमध्ये पासवर्ड टाकल्याशिवाय ती फाईल ओपन होणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सेव्ह कसा करायचा ते सांगतो. सेव्ह करण्यासाठी हे शेअरचं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून पेज ठेवून हे एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एक्सपोर्टिंग होत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.